नाशिक कृषी विभागाच्या वतीने शेतीचे नैसर्गिक परावर्तन कशा पद्धतीने होईल, तसेच रासायनिक शेतीमुळे मनुष्याचे आरोग्य देखील तसेच जमिनीचे देखील आरोग्य खराब होत आहे, या संदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी नैसर्गिक शेती करणारे बनकर यांच्या शेतीवरती नाशिक जिल्हा कृषी विभागाच्या वतीने स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने नैसर्गिक शेती शाळा घेण्यात आली। यावेळी आपले प्रतिनिधी अमोल जाधव यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय। 7 ऑगस्ट महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या जयंतीनिमित्त शाश्वत शेती दिन साजरा करण्याचे सूचना दिल्या होत्या। त्यानुसार आज आपण या ठिकाणी बनकर यांच्या फार्मवर आपण सर्व शेतकऱ्यांना बोलवून या ठिकाणी शाश्वत शेती दिन साजरा करतोय। याच्यामध्ये आमचे विभागीय कृषी संचालक असतील, प्रकल्प संचालक आत्मा आहेत, नंतर मंगेश भास्कर आहेत, बनकर साहेब आहेत, संदीप जाधव साहेब आहेत। यांच्या वेगवेगळ्या मार्गदर्शनातून असं समजले की बाबा आपला नैसर्गिक शेतीशिवाय भविष्यामध्ये पर्याय नाही, कारण आपण जे मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरतोय, रासायनिक कीटकनाशक वापरतोय, याचे जे काही परिणाम आहेत ते स्लो पॉइझन सारखे परिणाम आहेत। तर ते टाळण्यासाठी जर सामूहिकरित्या जर आपण इथून पुढे आपल्या शेतामध्ये तयार झालेले, आपल्याच बांधावर असलेले बांधावरची प्रयोगशाळा जर आपण तयार केल्या आणि त्याच्या माध्यमातून जर आपण शेतीला जे आपण निविष्ठा वापरतो ते तयार केल्या, तर निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, उत्पादन खर्च कमी होईल, उत्पन्न वाढेल आणि महत्त्वाचं म्हणजे कुठलाही रेसिड्यू नसलेला आपल्याला माल शेतकऱ्यांना स्वतःला प्लस ग्राहकाला आपला देता येईल, अशा पद्धतीचा एक मोठं अभियान इथून पुढं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कृषी विभागाच्या मार्फत राबवण्यात येणार आहे। सध्याची परिस्थिती बघता शेती करणं अवघड झालेलं आहे। शेतीची परिस्थिती बघितली तर हवामानाचा बदलता रोग बघितला आणि तसेच रोगांचा प्रादुर्भाव देखील शेतीवर जास्त आहे। नैसर्गिक शेतीत ते शक्य आहे का? आपल्याकडं या वर्षीच आपण जर बघितलं तर आपल्याकडं मे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। खरा आपला जो काही मान्सून आहे तो जून पासून चालू होतो, परंतु हे का झालं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग का झालं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जर आपण नैसर्गिक शेतीकडे वळलो तर 100% आपण त्याच्यावर सुद्धा मात करू शकतो, कारण आपण आर्टिफिशियल थोडं निसर्गाच्या विरुद्ध जाऊन ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यामुळं हे जे काही म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रकार आहे तो घडतोय। जर आपण परत एकदा त्या जुन्या पारंपरिक बाबीकडे गेलो तर निश्चितपणे याच्यावर सुद्धा आपण मात करू शकू। उत्पन्नावर काहीसा परिणाम होऊ शकतो का नैसर्गिक शेतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये निश्चितपणे उत्पन्नावर परिणाम होतो, परंतु शाश्वत जो आजचा दिवस आहे शाश्वत शेती दिन, जर तुम्हाला शाश्वत शेती करायची असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही। कारण जर आता सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीचा जर आता बघितला तर जास्तीत जास्त 1.5 ते 0.7 पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि आपण ज्या शेतामध्ये उभा आहे यांचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो 1% पुढे आहे आणि त्यांनी जे मागच्या 10-12 वर्षापासून नैसर्गिक शेती करते त्याचा जो परिणाम आहे, त्यामुळं जर सेंद्रिय कर्ब त्या जमिनीचा चांगला असेल तर आपण ज्या निविष्ठा वापरतो मोठ्या प्रमाणात खर्च करून त्या सुद्धा पिकांना लागू पडतात। जर सेंद्रिय कर्ब चांगला असेल तर त्यामुळे निश्चितपणे नैसर्गिक शेती जर आपण करायला लागलो तर उत्पन्न सुद्धा भविष्यामध्ये वाढू शकतो। नैसर्गिक शेतीसाठी शासनाच्या वतीने काय अनुदान दिले जाते? नैसर्गिक शेतीमध्ये आपण राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान म्हणून एक केंद्र शासनाची योजना आहे। याच्या व्यतिरिक्त परंपरागत कृषी विकास योजना आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान, अशा 3-4 योजना महाराष्ट्र शासनामार्फत राबवल्या जातात। त्या गट स्तरावर राबवल्या जातात। वैयक्तिक शेतकऱ्यांना त्या योजना न देता शेतकऱ्यांचे गट असतील, शेतकरी उत्पादक कंपनी असतील यांना हे योजनेचा लाभ दिला जातो। याच्यामध्ये महत्त्वाचं आता सांगितल्याप्रमाणे बांधावरची शेतशाळा, ज्याला BRC आपण म्हणतो, बायो इनपुट रिसर्च सेंटर, म्हणजे त्या गटाने त्यांच्या शेतामध्येच आपल्या शेतामध्ये ज्या निविष्ठा वापरायच्या त्यात बांधावरच तयार करण्याच्या उद्देशानं आपण शेतकरी उत्पादक कंपन्यांना 5 लाख रुपये अनुदान देतो आणि शेतकरी गट आहेत त्यांना 1 लाख रुपये अनुदान देतो। आज विशेष दिनानिमित्त शेतकऱ्यांना काय आव्हान? शेतकऱ्यांना आव्हान एवढंच आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडं द्राक्षाचं पीक आहे, डाळिंबाचं पीक आहे, कांदा आहे, भाजीपाल्याची पिकं आहेत। ही जी पिकं आहेत आपण ज्यावेळेस उत्पन्न घेत असतो, कारण लोकसंख्या वाढते, लोकसंख्येची गरज अन्नाची भागवण्यासाठी आपण उत्पन्न वाढवण्याच्या मागे लागलेलो आहे, पण ते उत्पन्न किती म्हणजे चांगलं आहे खायला हे एक महत्त्वाचं बाब आहे। त्यामुळं भविष्यामध्ये जे शहरी भाग आहे त्या शहरी भागामध्ये ज्या पिकांमध्ये किंवा ज्या अन्नामध्ये रेसिड्यू कमी आहे, म्हणजे जे काही कीटकनाशक रेसिड्यू कमी आहेत त्याला खूप डिमांड येणार आहे। त्यामुळे निश्चितपणे आपण या शाश्वत शेती दिनाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे। मी असं म्हणणार नाही की 100% नैसर्गिक शेती शक्य आहे, परंतु
त्यातल्या त्यात आपल्याकडे उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आपल्या शेतावर जर आपण निविष्ठा त्या वापरल्या आणि त्याच्यातून जर जे काही लिमिट आहे एसिडी लेवलची ती जर आपण कमी ठेवली तर निश्चितपणे भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. नमस्कार, आपण आज येथे बघणार आहोत नैसर्गिक शेती तसेच स्वामीनाथन यांच्या 100वा जन्मशताब्दी महोत्सवानिमित्ताने आज एक कृषी विभागाच्या वतीने विशेष कार्यक्रम घेण्यात आलेला. नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे आणि ही शेती का करावी हे देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. तसेच नैसर्गिक शेतीचं प्रात्यक्षिक हे बनकर हे शेतकरी प्रयोगाच्या मार्फत करत आहे. यांच्याकडे गायी देखील आहे. गायींच्या मार्फत नैसर्गिकरित्या कशी शेती करता येईल हे बघत असतात. तरी हे शेती करता देखील नैसर्गिकरित्या आपण त्यांचे संवाद साधणार. नमस्कार, आपण आज या ठिकाणी जमला आहात. नैसर्गिक शेती कशा पद्धतीने करता या संदर्भात काय सांगाल? नैसर्गिक शेती देशी गाई, देशी बियाणे, मिश्र पीक पद्धत सगळ्यात महत्वाची आणि आच्छादन या 4 गोष्टीवर केली जाते. तर आपण खूप वर्षापासून करतो. आपला जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो आता 1.5 पासून 3 पर्यंत आहे. तर जमीन सशक्त झाली, त्यामुळे पीक मजबूत झालं, कीड रोग कमी यायला लागले, खर्च कमी झाला, पाणी कमी लागायला लागलं आणि तणांचं प्रमाण पण कमी झालं. त्यामुळे खर्च वाचला आणि उत्पन्न वाढलं. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आपण कोणते पिकं घेतात? नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून बाकी फळशेतीला आपण मिश्र पद्धतीने करतो आणि नैसर्गिक शेतीमध्ये आपण सगळे भाजीपाले, काही फळझाडे असे 30-40 वाण एकत्र एकाच प्लॉटमध्ये मिश्र पीक पद्धत करून करतो. आणि आपण त्याचं मार्केट बी नाशिकला सावित्री नॅचरल्स म्हणून द्वारकाला आपण दुकान बी ठेवलं, जिथं लोकांना उपलब्ध बी होईल. आणि इकडं आपला काही टीम आहे, आपला काही ग्रुप आहे, सगळे ग्रुप म्हणून आपण एक चांगलं काम करून आणि नैसर्गिक भाजीपाला, केमिकल मुक्त भाजीपाला आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवतोय. या शेतीचा आपल्याला विशेष फायदा होतो. या शेतीमुळे महत्वाचा फायदा सगळा उत्पन्न जे हवामानाच्या बदलामुळे जो हे आहे जे नुकसान होतं, त्यावेळेस मिश्र पीक पद्धत असते. त्यावेळेस 30-40 पिकं आपण एक एकर मध्ये लावतो. त्यातले 5-10 पिकं जरी नुकसान झालं तरी बाकीचे पिकं आपल्याला तारतात. किंवा अचानक काही गोष्टीमुळे उत्पादन वाढलं तर बाजारात मंदी येते, एखाद्या पिकाला, 2 पिकाला, 4 पिकाला, 4-5 पिकाला मंदी आली तरी आपले बाकीचे पीक आपल्याला तारतात. आणि स्वतः आपण मार्केटिंग केल्यामुळे मार्केटिंग आपण स्वतः केल्यामुळे आपला डायरेक्ट ग्राहकापर्यंत आपण पोहोचतो. त्यामुळे ग्राहकाला पण योग्य दरात माल मिळतो आणि आपल्याला पण 2 पैसे जास्त मिळतात. जी भाजी विक्री करता तुम्ही, भाजी फळं विक्री करता नैसर्गिकरित्या पिकवलेले असतात, त्याच्या किमतीत आणि जे कार्बन जे रेग्युलर रासायनिकरित्या पिकवले जातात त्याच्या किमतीमध्ये काही बदल आहे का? थोडा एक 15 ते 20 रुपये किलोचा फक्त फरक आहे. तो बी काही याच्यामध्ये, कारण जे आपण देशी बियाणं वापरतो त्या देशी बियाण्यामध्ये त्याची उत्पादन क्षमता थोडी हायब्रिड पेक्षा कमी, त्याच्यामुळे ते थोडेसे आपल्याला रेट ठेवा लागतात. ग्राहकांचा प्रतिसाद कशा पद्धतीने? ग्राहकांचा परिचय असं का ते चवीला उत्तम आहे, शिजायला अर्धा तास वेळ लागेल आणि पचायला एकदम हलका असेल. त्यामुळे ग्राहकांना एकदा घेतल्यानंतर ते परत आपल्याकडे. किती वर्षापासून आपण अशी शेती? मी 15-20 वर्षापासून करतोय. आपण देशी गाई, देशी बियाणं आणि ही शेती 15-20 वर्षापासून आपण रेग्युलर करतोय. 15-20 वर्ष. यस. आणि शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल? कशा पद्धतीने ही शेती केली? आपलं जीवन पहिलं तर आपलं हे अशा पद्धतीने शेती केलं आपलं घरातलं आरोग्य चांगलं राहील, त्यानं आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि आपल्या ग्राहकाचं आरोग्य चांगलं राहील, जमिनीचं आरोग्य चांगलं राहील, पाणी चांगलं राहील. जे पाणी खराब होतंय केमिकल वापरून ते पाणी खराब होणार नाही आणि सगळ्यांचं जीवन शेती शाश्वत होईल, आरोग्य चांगलं राहील, उत्पन्न चांगलं मिळेल, फायदेच फायदे. आपण बघू शकता स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने या ठिकाणी बनकर यांच्या मळ्यात हा कार्यक्रम घेण्यात आला. परंतु ह्या कार्यक्रमाचा उद्देश एकच, नैसर्गिकरित्या शेतकऱ्यांनी शेती कशा पद्धतीने केली पाहिजे, शेतकऱ्यांचा सहभाग नैसर्गिक शेतीत वाढला पाहिजे, रोगमुक्त देश करण्यासाठी तसेच कुटुंब करण्यासाठी या नैसर्गिक शेतीचा अतिशय उपयोग आहे. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून नैसर्गिक बियाणे असेल, नैसर्गिक शेतीचे सर्वच शेतीची तसेच जमिनीची